नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. मार्केट आणि मी सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. 13 आणि 14 तारखेला मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, स्टेशनच्या अगदी जवळ आहे, त्यामुळे सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. शनिवार रविवार आहे, सेकंड सॅटर्डे संडे. शनिवारी 6 तास, रविवारी 6 तास, सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा कोर्स घेतला जाईल. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोर्सची चौकशी करायची आहे त्यांनी 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आज शिक्षक दिन. शेअर मार्केटला वंदन करून आपण व्हिडिओला सकाळी सुरुवात केली. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की प्रत्येक जण शिक्षक असतो आणि प्रत्येक जण विद्यार्थीसुद्धा असतो. आपण कोणाकडून काहीतरी शिकत असतो आणि कोणाला काहीतरी शिकवत असतो. म्हणजेच ज्ञानाची देवाणघेवाण सातत्याने सुरू असते. ही जर साखळी अशीच सुरू राहिली तर सगळ्यांना फायदा होईल. हाच शिक्षक दिनाचा प्रमुख उद्देश असावा. आपण म्हणतो ना की निंदकाचे घर असावे शेजारी, म्हणजे निंदक हा सुद्धा आपला शिक्षकच असतो. आपली जी काही चूक होती आहे ती चूक स्पष्टपणाने तो आपल्याला दाखवतो आणि त्यामुळे आपल्यामध्ये प्रगती होत असते. म्हणजेच प्रत्येक जण या ना त्या नात्याने शिक्षक आहे आणि त्या नात्याने विद्यार्थीसुद्धा आहे. तर अशा ज्या शिक्षकांचा मी सकाळी उल्लेख केला नाही त्यांनाही वंदन करून आजचं मार्केट या व्हिडिओला मी सुरुवात करते. आज अनेक दिवसांनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर वाढला. बरेच दिवस शेअर पडत होता. 100 ते 110 रुपयांनी शेअर वाढला. एक्सपायरी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक्सपायरीचा दिवस बदलला. पूर्वी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची एक्सपायरी मंगळवारी होत असे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक्सपायरी गुरुवारी होत असे. आता यामध्ये अदलाबदल झाली. नॅशनल स्टॉक एक्सचेंजची एक्सपायरी मंगळवारी तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची एक्सपायरी गुरुवारी म्हणजे काल झाली. तर कालचा डेटा जेव्हा पाहिला त्यामध्ये डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आणि कॅश मार्केटमध्ये सगळीकडेच व्हॉल्यूम काल बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे चांगले होते. म्हणजे सगळ्यांना जी शंका आली होती की व्हॉल्यूममध्ये काही फरक पडू शकतो, व्हॉल्यूम कमी होऊ शकतात आणि व्हॉल्यूम कमी झाल्यानंतर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा फायदा कमी होईल, तर ही शंका पूर्णपणे दूर झाली. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा शेअर त्यामुळे तेजीत होता आणि मग एकाला एक असे कॅपिटल मार्केटच्या संबंधातले शेअर तेजीत होते. आज टेलिकॉम सेक्टर तेजीत होता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. तर त्याच्यामध्ये भारती एअरटेल, इंडस टॉवर आणि व्होडाफोन हे शेअर तेजीत होते. तर भारती एअरटेलनी इंडस टॉवरमध्ये 68.74 लाख शेअर्स खरेदी केले.
म्हणून इंडस टॉवरचा शेअर तेजीत होता. पण व्होडाफोनचा शेअर तेजीत असण्याचं कारण वेगळंच होतं. व्होडाफोनच्या बाबतीत सरकार स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टरच्या शोधात आहे. म्हणजेच 12 ते 13% स्टेक विकायचा आणि 8,800 कोटी रुपये गोळा करायचे असा सरकारचा विचार आहे. असं केल्यानंतर प्रमोटर आणि UK व्होडाफोन यांचं होल्डिंग कमी होईल. त्याचबरोबर AGR न्यूजच्या संबंधात काही रिलीफ देता येईल का आणि तो कसा देता येईल याचा विचार सरकार करत आहे. आता ही परतफेडी AGR न्यूजच्या परतफेडीची मुदत असते 6 वर्ष. तर ही 6 वर्षाची मुदत 20 वर्ष करावी का, किंवा व्होडाफोनला चक्रवाढ व्याज व्होडाफोनकडनं घेण्याच्या ऐवजी सरळ व्याज आकारता येईल का, हा एक विचार सरकारसमोर आहे. त्याचबरोबर हे सगळं निश्चित करून ठरवेपर्यंत एक ठराविक रक्कम व्होडाफोनला आकारावी आणि मग जेव्हा हे निश्चित होईल तेव्हा जो काही ठराव होईल त्याप्रमाणे व्होडाफोनकडून रक्कम घ्यावी, किंवा व्होडाफोनकडे 3,15,000 किलोमीटरचे फायबर ॲसेट आहेत. हे फायबर ॲसेट तारण ठेवून प्रायव्हेट क्रेडिट फंडाकडून 7,000 कोटी कर्ज घ्यावं का, आणि हे कर्ज घेण्यासाठी नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मागवलं आहे. कंपनीला 1.99 लाख कोटींची देणी 30 जून 2025 पर्यंत द्यायची होती. तर या सगळ्या गोष्टीचा विचार झाला. म्हणजेच काही प्रमाणात का होईना व्होडाफोनला रिलीफ मिळेल असं वाटलं, म्हणून आज व्होडाफोनचा शेअरही तेजीत होता. पण आज एक गोष्ट झाली की भारतीय चलन रुपया हे घसरलं आणि रेकॉर्ड लेव्हलपर्यंत घसरलं. 88.33 ही लेव्हल रुपयाने गाठली. रुपया डॉलरच्या संबंधातही घसरला आणि चीनची करन्सी जी युआन आहे त्या युआनच्या संबंधातही रुपयाची घसरण सुरू राहिली. या घसरणीची काही कारणं द्यायची झाली तर ट्रम्प साहेबांनी लावलेले टॅरिफ, फॉरेन इन्व्हेस्टर्सची भारतीय मार्केटमध्ये चालू राहिलेली विक्री आणि भारतीय मार्केटमध्ये चालू असलेली मंदी, ही कारणं देता येते. अजूनही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हस्तक्षेप केलेला नाही. बहुतेक 89.30 पर्यंत रुपया घसरेल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. आज काही बातम्या होत्या, पण त्याआधी मला अमूलची कॉन्फरन्स कॉल ऐकायला मिळाला. अमूलने सांगितलं की त्यांचं ज्या ज्या क्षेत्रात जे जे प्रोडक्शन ते करतात त्या प्रत्येक याच्यावरचा GST कमी झाला आहे. म्हणजेच डोडला डेअरी, पराग मिल्क यांना याचा फायदा होऊ शकतो. पण त्याचबरोबर त्यांनी एक गोष्ट नमूद केली की आईस्क्रीमचा खप खूप वाढला आहे.
त्यांनी तो डेटाच सांगितला आणि हा आईस्क्रीमचा खप वाढला आहे आणि आईस्क्रीमच्या संबंधात ते सगळी चर्चा करू लागल्यावर वाडीलाल आईस्क्रीमचा किंवा वाडीलाल इंडस्ट्रीचा शेअर मात्र 250 रुपये वाढला. म्हणजे अमूल डेअरीचा शेअर कुठे लिस्टेड आहे, म्हणून आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. कारण एका इंडस्ट्रीची जेव्हा माहिती ऐकतो तेव्हा ती बाकीच्या इंडस्ट्रीला सुद्धा ती माहिती लागू करता येते किंवा लागू होत असते. ओरिसा राज्य सरकारने AI बेस्ड इंटिग्रेटेड फायनान्शियल सर्व्हिसेससाठी TCSची निवड केली आहे. श्रीराम प्रॉपर्टीने रेसिडेन्शियल प्रॉपर्टीसाठी नॉर्थ बंगलोर इथे करार केला आहे. यातून 3000 कोटी रुपयाचं उत्पन्न अपेक्षित आहे. आणि त्याचबरोबर भेलनी म्हणजेच BHELनी हायड्रोजन फ्युएल सेल बेस्ड रोलिंग स्टॉकसाठी होरिझॉन फंड सेल टेक्नॉलॉजी बरोबर करार केला आहे. पण ही बातमी मार्केट झाल्यानंतर आली आहे, तर त्याचा परिणाम आपल्याला सोमवारी झालेला दिसेल. पण आजच्या मार्केटमध्ये लक्षात घेण्यासारखी एकच गोष्ट झाली, तर सुरुवातीला मार्केट तेजीत होतं. नेहमीप्रमाणे ती तेजी नाहीशी झाली, म्हणजेच आपण सेल ऑन राईज म्हणतो किंवा सेल ऑन रॅलीज म्हणतो, तर ती तेजी नाहीशी झाली. मग 300 ते 350 पॉईंटपर्यंत सेन्सेक्समध्ये मंदी आली. पण पुन्हा ही मंदी नाहीशी होऊन मार्केट तेजीत आलं. त्यामुळे थोडासा रिलीफ मिळाला. आश्चर्यही वाटलं, कारण गेले बरेच दिवस असं घडत नाही. मार्केट मंदीत राहिलं की शेवटपर्यंत मंदीच राहते. तर ती सगळी मंदी नाहीशी होऊन मार्केट संपताना सेन्सेक्स निफ्टी दोन्हीही अगदी काही अंशी तेजीत होते. म्हणजेच मार्केटला लागलेलं ग्रहण संपत आलंय म्हणायचं का, ग्रहण सुटत आलंय म्हणायचं का, या सगळ्याची चर्चा आपल्याला सोमवारी करता येईल. पण हा वीकेंड गणपती विसर्जनात फार सुंदर संपेल. हा एक दुःखदायक क्षणही असतो, पण आपण खूप उत्साहाने यामध्ये भाग घेतो. गणपती येताना खूप आनंद होतो, पण गणपती विसर्जन करताना आपण दुःखी होऊन घरी येतो आणि गणपतीला पुन्हा या असं विनवणी करतो. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणून गणपतीचं विसर्जन करतो. तसं आपण विसर्जनात मग्न होणार आहोत आणि सोमवारी नव्या दमाने पुन्हा मार्केटकडे आपण लक्ष देऊया. सोमवारी काय होत आहे हे सांगण्यासाठी सकाळच्या व्हिडिओ मी देणारच आहे. बघूया. नमस्ते.